राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहे। सर, आज महत्त्वाचा दिवस, राष्ट्रीय अधिवेशन 11वे, काय सांगणार? ते बघा की 2016 पासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जी प्रथा सुरू केलेली आहे की दरवर्षी संपूर्ण देशातील ओबीसींना एकत्र करून ज्या ओबीसीच्या समस्या आहेत, संविधानिक अधिकाराबद्दल असो, संविधानिक आरक्षणाबद्दल, त्याच्यावरती सर्वानुमते चर्चा करून राष्ट्रीय लोकांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांच्यापुढे त्या समस्या मांडणे व त्या सोडवून घेणे हे एकमेव उद्दिष्ट राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं सुरुवातीपासून राहिलेलं आहे। आणि त्या शृंखलेमध्ये आतापर्यंत 10 महाधिवेशन या देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये संपन्न झाले। यावेळेस 11वं अधिवेशन आज इथे कर्नाटक राज्यामध्ये बेंगळूर इथे होऊ घातलेलं आहे। कुठले महत्त्वाचे ठराव पारित केले जाणार आहे? एकीकडे जरंगे पाटील यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे, आरपारच्या लढाईचा इशारा त्यांनी दिलेला आहे। नाही, त्या हे बघा, महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रामुख्याने सुरुवातीपासून जे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत सरसकट कुटुंबियांची प्रमाणपत्र द्यायची नाही आणि ओबीसीला जे काही आरक्षण मिळतं त्या आरक्षणामधून तर द्यायचंच नाही, त्या आरक्षणाला धक्कासुद्धा लावायचा नाही, त्याच्यावरती आज या ठिकाणी ठराव होणार आहे। दुसरी गोष्ट की महाराष्ट्र राज्यामध्ये मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये 100% स्कॉलरशिप नाही आहे। ती स्कॉलरशिप महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर सुरू करावी, हा पण ठराव आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। माडा आणि सिडकोमध्ये आरक्षण नाही आहे, ते ओबीसीला लागू करावं ते। आणि दुसरी महत्त्वाचा एक ठराव असा आहे की ओबीसी विद्यार्थी जे वसतिगृहामध्ये राहतात त्यांना SC ST प्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात यावा, हा सुद्धा प्रमुख मुद्दा तिथे राहणार आहे। तोही निर्वाह भत्ता 12 महिन्याकरता देण्यात यावा, असे प्रमुख मुद्दे महाराष्ट्रापुरते राहील। आणि देशाचा जर विचार केला, देशात आज राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे इथे देशाशी संबंधित जास्त ठराव पारित होणार आहे। त्याच्यामध्ये पहिला ठराव राहणार आहे की इथं जी जनगणना होणार आहे त्या जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये ओबीसीचा आणि जातीचा कॉलम ॲड करून जातनिहाय जनगणना करून ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली। सर, जरंगे पाटील आंदोलन करणार आहे, जर सरकारनं दबावात येऊन दुसरा निर्णय घेतला तर ओबीसी तयार आहे का? त्यावर काय निर्णय? ओबीसी तयार आहे, त्याच्याकरताच आमचं हे अधिवेशन आहे। राष्ट्रीय अधिवेशन असो की राज्य अधिवेशन असतो, आम्ही 12ही महिने आमच्या ओबीसी समाजाला जागृत ठेवण्याकरता वेगवेगळे कार्यक्रम राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेतो आणि देशामध्ये घेतो। मग ते आमचे धरणे असो, मोर्चे असो, आंदोलन असो का निवेदन देणे असो, त्या माध्यमातून आम्ही जागृत करून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। छोटा घ्या ना, मी काल सुद्धा बोललो, जोपर्यंत कागदाची पूर्तता होणार नाही तोपर्यंत प्रमाणपत्र मिळणार नाही। तर ते नियम दिलेले ते कागदपत्र त्यांनी सबमिट करावे आणि जर केले नाही तर देऊ शकत नाही। त्याच्यामुळेच रद्द झाले जातात। नक्की होतातच ना, जे आवश्यक कागदपत्र आहेत ते कुणालाही सादर करावे लागतात, तेव्हाच ते प्रमाणपत्र मिळते, अन्यथा मिळणार नाही। नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 11व्या अधिवेशनाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात हे अधिवेशन सुरू होत आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, इंडियन मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।